नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या चंदनवाडी परिसरामध्ये आहोत आणि आपण समोर पाहिलं तर या ठिकाणी VSR कंपनीच्या विमानाची या ठिकाणी प्रतिमात्मक होळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या ठिकाणी चंदनवाडी येथे प्रतिमात्मक होळी या ठिकाणी साजरी करताना आपल्याला पाहायला मिळते। आपण महेश कदम यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय नेमकी या ठिकाणी होळी आपल्याला पाहायला मिळते? VSR कंपनीच्या निषेधार्थ आज होळी आपण या ठिकाणी उभारलेली, काय म्हणायचं? VSR कंपनीच्या निषेधार्थ ही होळी उभारायचं मूळ कारण की ज्या कंपनीच्या विमानामध्ये बसून राज्याचं संवेदनशील नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं निधन झालं, त्या निधनानंतर आज 1 महिना 1 दिवस पूर्ण झाला। अजूनही ह्या निधनाची खरी बातमी म्हणजे अपघात आहे का घात आहे याचं स्पष्टीकरण ह्या 12.5 कोटी जनतेला महाराष्ट्राच्या पडलेलं आहे। आज ठाण्यामध्ये सर्वप्रथम मी ठाणेकर जनतेच्या वतीने त्या संवेदनशील नेतृत्व, एक उमदे नेतृत्व स्वर्गीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि आमच्या मनात जो राग आहे VSR कंपनीच्या बाबतीत, तो राग म्हणून आम्ही आज रात्री हे होळीचा जो आम्ही होम पेटवणार आहे, म्हणजे होळीचं दहन करणार आहे, त्या दहनामध्ये VSR कंपनीचा विमान आणि VSR कंपनीचा लोगो, VSR कंपनी नाव हे आम्ही आमच्या पद्धत निषेध म्हणून आज तिथं त्यांचं दहन करणार आहोत। आम्हाला एक समाधान मिळतंय की आम्ही सुरुवात करतोय, पण राज्याचं एक चांगलं नेतृत्व या महाराष्ट्राने गमावलंय। सगळ्यात जास्त नुकसान या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचं झालेलं आहे। लवकरात लवकर महायुतीय सरकारमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लवकरात लवकर चौकशी लावून या अपघाताचा खरा कारण समोर आणावं। रोहित पवार सातत्याने दादा याकरता लढत आहेत, सातत्याने मुद्दे उपस्थित करत आहेत, परंतु न्याय जो आहे तो कुठेतरी मिळत नाही, याकडे कसं बघता? बघा, महाराष्ट्रातील ज्या ज्या वरिष्ठ नेत्यांनी आपापली मतं मांडली, त्यांनी काय मांडली हे सगळं मी आपल्या समोर मागे लावलेलंच आहे होर्डिंग मार्फत। मोठा आजच्याच दिवशी VRSचे मालक रोहित सिंग यांना अटक करा, हे अजितदादांचे सुपुत्र जय पवार यांनी मागणी केली। रोहित पवार तर डे 1 पासून, अपघात घडल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून स्वर्गीय अजितदादांना मुखाग्नी दिल्यानंतर रोहित पवारांनी जे प्रेझेंटेशन 2 वेळा संपूर्ण महाराष्ट्रात दाखवलेलं आहे, ते पण ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांचा पाठपुरावा पूर्णपणे अभ्यास झालेला आहे। त्यांनी जो FIR दाखल करायचा प्रयत्न करतायत, याचा अर्थ 100% काहीतरी गौड बंगाल आहे आणि दादांचा नक्कीच घात झाला असावा, असं चित्र या महाराष्ट्राला प्रश्नचिन्ह पडलेलं आहे। लवकरात लवकर रोहित पवारांनी केलेल्या चौकशीची मागणी आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे FIR दाखल झाला तर नक्कीच महाराष्ट्राला खरं चित्र माहिती पडेल। सर, VSR कंपनीकडनं कुठलीही माहिती देखील अजून आलेली नाही आहे। घात की अपघात आहे हा प्रश्नचिन्ह तर उपस्थित होतो, पण काय एकंदरीत मागणी असेल? कारण कंपनीकडनं अजून कुठलंही उत्तर जे आहे त्या ठिकाणी आलं नाही। विचार करा, एवढं मोठं नेतृत्व आपण गमावल्यानंतर पण VSR कंपनीने याच्यामध्ये गांभीर्याने घेतलं नसावं। त्यांना अजितदादांचं निधन हे 12.5 कोटी जनते नुकसान झालेलं आहे, त्यांना माहिती नसावं, किंवा जाणूनमध्ये सोंग करत असातील। पण माझ्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की लवकरात लवकर VSR कंपनीच्या मुख्य प्रमुख जे संचालक आहेत त्यांना अटक केल्याशिवाय ह्याचा उलगडा होणार नाही आणि लवकरात लवकर उलगडा व्हावा अशी आमची मागणी असणार आहे। नक्कीच आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते महेश कदम होते। या ठिकाणी आपण पाहिलं तर चंदनवाडीमध्ये VSR कंपनीच्या या ठिकाणी विमानाचं या ठिकाणी प्रतिमात्मक होळीचं या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून दहन जे आहे ते होणार आहे। आपण समोर पाहिलं तर या ठिकाणी महाराष्ट्रातील विविध नेत्यांचे बॅनर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। राज ठाकरे असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार यांचे पुत्र जय पवार असतील, तसेच शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत असतील, रोहित पवार असतील, यांचे या ठिकाणी बॅनर आपल्याला पाहायला मिळतात। राज ठाकरे यांचा बॅनर दिसतो की आपल्याला की समोरच्या बॅनरमध्ये आपण जर मजकूर पाहिला तर रोहित पवारांच्या बोलण्यातून मला एकच मुख्य गोष्ट जाणवली की 3 ठिकाणी FIR नोंदवण्याचा प्रयत्न केला, पण 3ही ठिकाणी सरकारने तो घेऊ दिला नाही। मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा अधिकारी FIR टाईप करत होते तेव्हा तिथल्या DCPंनी येऊन ते लिहून न घेण्याच्या सूचना दिल्या। सरकार किंवा पोलीस स्टेशनला हा FIR का नको आहे? अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याचा मृत्यू प्रकरणात जर FIR नोंदवता जात नसेल तर सर्वसामान्य माणसाचे काय होणार?
हा राज ठाकरे यांचा मजकूर आहे, आपण पाहतोय समोरच्या दृश्यांमध्ये. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अजित पवार यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी मोठा निर्णय जो आहे तो घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय की VSR कंपनीच्या विमानात कोणीच बसणार नाही. या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या संपूर्ण घटनेनंतर या ठिकाणी हा निर्णय जो आहे तो घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. तसेच अजित पवारांचे पुतळे या ठिकाणी आपण त्यांचा मजकूर या ठिकाणी पाहिलं तर VSR कंपनीचे जे मालक आहेत रोहित सिंह यांना त्वरित अटक करून व्हिडिओ शेअर करत अजित पवारांचे पुत्र या ठिकाणी जय पवार यांनी मोठी ही मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. तसंच पाहिलं तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील या ठिकाणी VSR कंपनीत अनेक राजकारण्यांचे अनेक मंत्र्यांचे पैसे गुंतले. स्वतः केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडूंचे आणि VSR कंपनीचे मालकांचे आर्थिक व्यवहार आणि देवाणघेवाण आहे. मग अशा वेळी या प्रकरणाचा काय तपास लागणार असा प्रश्न या ठिकाणी शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे. तसेच आपण पाहिलं तर आता जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे या ठिकाणी आपल्याला पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर आपल्याला सतत त्यांच्या निधनानंतर या ठिकाणी कुठेतरी त्यांच्या बाजूने या ठिकाणी आपल्याला भांडता दिसतात. आपण समोर मजकूर पाहिला तर मुद्दामच कदाचित पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा. त्या घातपातामध्ये फ्युएल जास्त असलं की मोठा स्फोट होईल अशी जी शंका होती ती शंका खरी ठरताना दिसत आहे. बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी दृश्य मान्यता कमी असूनही पायलट सुमित कुमार यांनी मागे न फिरता एक गिरकी घेऊन विमान खाली उतरण्याचा प्रयत्न केला. किंबहुना हे विमान मुद्दामच खाली आदळण्यात आलं असं आम्हाला आता वाटायला लागलंय. असा या ठिकाणी आपण पाहिलं तर रोहित पवार यांनी या ठिकाणी बोललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण समोर पाहिलं तर या ठिकाणी चंदनवाडी त्या ठिकाणी ह्या VSR कंपनीचे या ठिकाणी होळिका दहन महेश कदम यांच्या माध्यमातून या होळीचं जे आहे ते दहन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेक मजकूर या VSR कंपनीच्या या ठिकाणी पाहायला मिळते. सर्व फ्लाईट प्लॅनर एकाच व्यक्तीकडून वेदर रिपोर्ट भरला जात होतं. निषेधार्थ या ठिकाणी या होळीचं दहन जे आहे ते महेश कदम यांच्या माध्यमातून होणार आहे. कुठेतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये शोकाकूळ या ठिकाणी पसरलेला आपल्याला पाहायला मिळत होता. अनेक त्यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित या ठिकाणी होत होताना आपल्याला पाहायला मिळते. समोर आपण पाहिलं तर कबूतर चोरीचा अफवार जो आहे तो दाखल होतो, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्या विमानाचं जे VSR कंपनीचं जे विमान आहे त्या कंपनीच्या मालकावर किंवा कंपनीवरती एकही गुन्हा जो आहे तो दाखल होत नाही असा या ठिकाणी प्रश्नचिन्ह जो आहे तो महेश कदम यांनी उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता त्याच कंपनीच्या जो VSR कंपनीच्या या ठिकाणी प्रतिमात्मक विमानाचं या ठिकाणी महेश कदम यांच्या माध्यमातून दहन जे आहे ते या चंदनवाडीत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आता ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद. होळी आहे ती या ठिकाणी